आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खरं तर अंबादास दानवेजी आहे। कसं पाहता आज उद्धव साहेब स्वतः येणार आहे, बाळासाहेबांचे कटआउट या ठिकाणी लागले आहे, काय संदेश द्यायचा? नाही, बिलकुल रामरक्षा आंदोलन शिवसेनेनं पुकारलेलं आहे। शिवसेना प्रमुखांनी सुद्धा ही भूमिका घेतली होती, तीच भूमिका आज उद्धवजी घेतात। आज राम असुरक्षित भारतीय जनता पार्टीने केला, श्रद्धेनं जनतेनं राम मंदिर बांधलं, त्या श्रद्धेला ठेच आज पोहोचलेली आहे आणि म्हणून शिवसेनेला ह्या आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलेलं आहे। खरं तर रामरक्षा असं का म्हणावे लागत आहे तुम्हाला, काय झालं असं? हे पण रामरक्षा मी तुम्हाला सांगितलं, मी काय खेड्यातला कार्यकर्ता आहे, ती रामरक्षा पोथी वगैरे मला माहीत नाही। रामरक्षा म्हणजे राम आज असुरक्षित आहे, त्याला सुरक्षितता दिली पाहिजे। भारतीय जनता पार्टीपासूनच त्याला सुरक्षितता आहे, कारण ते त्याच्यावर राजकारण करतात, त्याच्यावर मतं मागतात, त्याची पेटी लुटतात। तर मला वाटतं त्याच्यापासून त्याला मुक्त केलं पाहिजे, हीच भूमिका शिवसेनेची। खरं तर उद्धव साहेब स्वतः या ठिकाणी रामरक्षा पठण करणार आहे, यापूर्वी झालेला आहे, आज दुसरा टप्पा आहे। कशा पद्धतीने हा कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे? रामरक्षा महाआरती होणार, हनुमान चालीसा होणार, इथं 2 आरत्या होणार, रामाच्या आणि हनुमानाच्या, आणि उद्धवची एक 5 मिनटं बोलणार, फार याच्यात जास्त मोठा कार्यक्रम नाही। खरं तर हे मंदिर निवडण्यामागचं काय नेमकं कारण? असं बोललं जातं की राज्याचे मुख्यमंत्री या भागात राहतात, गोडवलकर गुरुजींनी खरं तर या मूर्तीची स्थापनेची पूजा केलेली आहे। नाही, आम्हाला हे स्थळ ठरल्यानंतर माहिती झालं, पण असा काही उद्देश नाही। रामाचं मंदिर इथं नाही, इथं गणेश टेकडी एक महत्त्वाचं मंदिर आहे, कोणतं आणखी दुसरं एक मंदिर होतं, तिथं काही कार्यक्रम करणं, म्हणून हे इथं आम्हाला जागा वगैरे चांगली वाटली। बाकी आम्हाला काय घेणं आहे, मुख्यमंत्र्यांनी कुठे मतदारसंघात अडकवा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असतात, तेव्हा महाराष्ट्रात कुठे झालं तुम्ही म्हणणार या महाराष्ट्रात करताय का, असं कोणताही अर्थ नाही। सुमंग वांगचूंना खरं तर काल रात्री दवाखान्यात नेण्यात आलं, कसं पाहता तुम्ही या सगळ्या घटनेकडे, ज्या पद्धतीनं आरोप होत आहे सरकारवर या सगळ्या? सरकारने चर्चा का नाही केली? 20 दिवस झाले ना, सरकारने चर्चा करायची असते, सांगितलं पाहिजे होतं, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही आम्ही, तुमचं उपोषण चुकीचं हे तरी येऊन सांगायला पाहिजे होतं ना। सोनम वांगचूक म्हणजे काय गल्लीतला कार्यकर्ता आहे का? म्हणून मला असं वाटतं सरकारने आता स्वतःचं गच्छंतीची वेळ सरकारची सुरू झालेली। तर अधिवेशन सुद्धा आहे, विरोधक आणखी तुटून पडतील, ज्या पद्धतीने पडतील मला वाटतं विरोधी पक्षाची जबाबदारीच राहील या संदर्भात। नक्कीच खरं तर हे होते अंबादासजी दानवे, त्यांनी सांगितलं आज उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहे आणि आपली भूमिका जी आहे ती मांडणार आहे, अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, रामनगर, नागपूर। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।